मग मूर्ती इथून पण असतात ते मूर्ती निघत राहतात आणि आपण तिथे फक्त बघायला आलोय. पण गणपति ऐसा बन रहा है और वो जो गणपति ना आधे घंटे में निकल रहा है, आधे घंटे में निकल रहा है. सोच. नमस्कार मी तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण आलेलो आहे रोलपर्यंत आलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे. आता आपण कुठे चाललो? आपण आता गणसंकुलला झालो आणि जे एवढे पण आपले कारखाने तिथे चाललेलो आहे. तुम्हाला पूर्ण दाखवतो पूर्ण ब्लॉग बघा. आपण आता वेस्टर्नवरून आलेलो आहे, रोलपर्यंत आलो आहे आणि करी रोडवरून पण तुम्ही येऊ शकतात. करी रोड आणि वेस्टर्न येत असेल तर रोलपर्यंत सेंट्रल आणि वेस्टर्न. तर चला आपण जाऊया, बघूया, तुम्हाला सगळं दाखवते पूर्ण ब्लॉग बघा. आता असं आलेलो आहे आणि इकडून आपल्याला आता लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारू असं आहे. करी रोड स्टेशन आहे. आता आपण इथून चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. चाला जाऊया. ऊन पण खतरनाक आहे, तुम्हाला दाखवतो मी. कारण गणपती आता येतीलच. हां, 2 महिन्यांनी गणपती येणारच आहे. बघूया. इथे अजून झालं नाही सगळं. पाठव म्हणून सब मूर्ति का सेम ही रहता है. सब मूर्ति का सेम ही रहता है. परेलचा राजा, अंधेरीचा राजा, कोटचा राजा आहे. तो उंबरखेडी का आहे ना? अच्छा, बापा बल्लेश्वर आहे. नहीं पूरे दिन आए थे ना, पूरे दिन सबको. हाँ, मूर्ती एवढं इतकं मोठी असते. आता जर सगळं काम चालूच आहे. तुम्हाला दाखवते 2 महिन्या पहिले कसं असतं काम, ते दाखवतो आम्ही. आणि अरे इधर भी मूर्ती लोग रहते. छोटा मूर्ती इधर मालूम आहे रे वो. 2 महिन्या पहिले आलोय आपण. सगळे बांबू सगळे ठेवलेले आहेत अजून तरी. म्हणजे या जे हे गणपती आहेत ना, त्याचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे केलेलं आहे त्यांनी. मूर्तीपणा चालू झालं आहे. खूप काय काय म्हणजे आता आपण कसं 2 महिन्या पहिले आलोय ना, म्हणून 2 महिन्या पहिले इथे सगळं इकडून मग मूर्ती इथून पण असतात ते मूर्ती निघत राहतात आणि आपण तिथे फक्त बघायला आलोय. पण
इथे पण गणपती बसतात. सगळीकडे गणपती बसतात आता. आणि इथून आता गणपतीचे थोडे म्हणजे हा मूर्त्या एक म्हणजे पूर्ण बनलेल्या नाही आहेत. तर मी तिथे थोडं ब्लर करतो आहे, कारण की आपण अशी अर्धी मूर्ती आपण दाखवू नाही शकत. तर ते ब्लर करीन. तरी बघा हा गेट आहे. गणसंकुलच्या इथे आलो ना. अजून तर खूप काय काय म्हणजे एका महिन्यात एवढे गणपती निघतात ना. 6 साल के बाद आया कुणाल पाटील नया, अभी नया देखने मिले. हां ना. कुणाल पाटील 6 वर्षांनी आले, 6 वर्षांनी. तर नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे. मला वाटतं साकीनागाचा महाराज तिथेच म्हणतो ना. ओबी पण आहे असं वाटतंय, कारण की ते पेजला फॉलो केलं आहे मी, तर मग असं वाटतंय मला पण. आणि बघा इथून आहे ना, इथून तुम्ही मागच्या वर्षी माझा जो व्हिडिओ बघितला असेल ना, इथून केवढे गणपती निघालेले. हां आतमध्ये खूप मोठं आहे, तुम्हाला दाखवतोय आता मी. ते उधर भी आते हम लोग. इधर से है कि इधर से है रे? सामने से है ना. हम लोग इधर नहीं गए. मेरे को लग रहा दूसरे का है कोई. क्या कितना फुट का है? 20 रहेगा ना. 20 फुट का रहेगा वो. 24. इधर सूद भी बहुत आहे. ते सूद पण भारी आहे, खूप आहेत. अजून बघा हे खांबे तर आता लावलेले आहेत, अजून खूप खांबे बाकी आहेत. आणि ते ताडपत्री बाकी, पण अजून पाऊस आलेला नाही म्हणून तिथे तसे ठेवलेले आहेत. तिथे अर्धे लावलेले आहेत ताडपत्री. पाणी बिणी लागतं तर पाणी इकडून भरून नेतात. अजून खूप काम बाकी आहे. आता फक्त किती 40 दिवस बाकी आहे ना. 40 दिवसांनी मूर्ती बनवता हे का ही वाली मूर्ती इथून आणलेली. टायटन कडा ना आहे पुरा फुल. ही वाली मूर्ती आणलेली. सारगावचा राजा ऋतिकच्या इथली आहे. ऋतिक पण इथे मागं आलेला. मागच्या वर्षी ऋतिकची इथली मूर्ती कुठची होती माहिती आहे? मल्हारची होती ना. आवाज बनवता ही मूर्ती मस्त आहे. रावसची मस्त. तर आता अजून पाऊस नाही पडलेला आहे. जेवढा पाऊस नाही पडत तेवढं आगमनाची फील येत नाही ना. अरे वो थोडा गिरता है उसमें क्या है. हे का इथे प्रभाव इथे इकडे प्रभाव खूप असे ठेवलेले आहेत. ते नंतर कलर करून देतील. वो प्रभाव विसर्जन का टाइम लाते रहेंगे ना इधर ही ठीक से. लाने वाले लाते नहीं. अभी हम लोग का पोळा नहीं भरते, बस अंदर थोड़ा ये रखते दिख रही है. ते जात आहेत पण 2 महिन्यांनी गाड्या इथून जाऊ नाही शकणार. पूर्ण क्राऊड असणार आहे. तर आता एकदम जे शांत दिसतं ना ते 2 महिन्यात नसणार आहे. तर आपण आता बडा कारखान्यात चाललो आहे. ते गणसंकुल आहे ना, तिथे आपण आलेलो. आता बडा कारखाना तिथे जाऊन बघूया तिथे काय होतं, काय अपडेट आहे ते तुम्ही दाखवतो. कितना शांत जगह है ना रे, कितना शांत जगह आहे ना. हे झाड आहे ना, झाडांवर लोक चढतात. फुलं काय हे
हाँ पिछले टाइम चिंतामणी इधर से निघाला ना इसलिए. मागच्या वर्षी चिंतामणी इकडून निघाल्या ना काय खराब होतं. मी तिकडे उभा होतो तिकडून अशी मूर्ती आणली ना इकडून जायला बॅरिकेड होते जायला नाही भेटलं. मैं ट्रेन से गया मालूम है क्या. इधर गया ट्रेन से चिंचपोकली से वैसे गया मैं. हाँ देरी में तो जाने बैरिकेड था पूरा अपना इधर बड़ा कारखाना पूर्ण कमी झाले. तर आता मग जाऊया बघूया. पण भाई गणपती आल्यावर इथे यायला जी मजा आहे ना सांगू नाही शकत. काय रे एवढे गणपती बघितले आहेत ना एवढे गणपती 100 गणपती निघतात ना रे. 100 विचार करा एका दिवसात. 27 निघून हा चला अरे वो गणपती बन रही है. इसका फोटो लेते हैं. गणपती हो भाई. अरे पिछले साल उधर है ना उधर गए था मतलब गणपति निकल रहे थे सब. हाँ तो मैंने यहाँ अंदर आया था ना मैं क्या देख रहा हूँ मालूम है क्या गणपति ऐसे सब बंद रहे और वो जो गणपति है ना आधे घंटे में निकल रहा है. सोच तो मतलब ना पेंट थोड़ा ही हुआ था तो इतना फटाफट पेंट किए थे उन लोगों ने. अरे नहीं वो आधे घंटे में हो गया था पूरा. आधे 1 घंटे में पूरा तिथून अशी मूर्ती होती. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिकडे मूर्ती होती इकडे आणि ते मला अरे इसमें कितना मूर्ती रहता रहेगा. बहुत रहता है ना. एक लाइन में एवढी मूर्ती असतात ना 3-4 उसके पीछे और एक आता है फटाक से. एक गेली ना दुसरे लगेच पाठीमागे येतात. इसमें 6 रहेगा. हाँ और ऐसा 6 और उसमें ना हे तिथे काम चालू आहे. 4-5 पेर का क्या कलर किधर मार कलर. तो कलर नहीं है रे वो साफ कर रहे वो पानी से साफ कर रहे. याला वाटतं तो कलर मार रहे तिथे. परेलचा राजा मार्ग. परेलचा राजा इथून असतो. याला माहिती नव्हता म्हणजे आलाय का पण गणपतीत नाही आला तो ना.
आता कुठे आलेलो बघा, गणेश गल्ली, मुंबईचा राजा पासून गणेश गल्ली तिथे आलेलो आहे. प्रत्येक आपण बघून जाऊया. गणेश गल्लीला तुम्ही या काही डेकोरेशनचं म्हणजे आपण आता गणपतीत जे येईल ते गणपतीचा काय हवा येते, मस्त हवा येते. त्या गणपतीत मस्तपैकी काय काय येणार आहे हे का मुंबईचा राजा हे आपण लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा गणेश गल्ली. चल बता मुंबई का राजा के लिए कितना बाकी की रहेगी, कितना साल है, जल्दी बता बराबर. तुक्का मारता का बरोबर बोला था रे. 99 बरोबर 99. हे बघा 99 वर्ष आहे यावर्षी. 99 विचार कर 99. तर आता जर आपण आहे ना लालबागच्या राजाचे पण जायचं आहे, बघूया. 99 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज. आणि वर टुरिस्ट लोक पाठीमागे ती टुरिस्ट लोक आहेत ते आम्ही तिथं होतं तिथे पण होते आणि आता इथे पण आहे. तर आता आपण कारखाने तर बघितले आहेत, पण कारखान्यासमोर आपण म्हणजे गणेश गल्ली लालबाग राजा तिथे आपण तिथे जाऊन बघून येऊया. तेजू काय इथे बसतो ना. आणि पुढे आता आपण चालू आहे लालबागच्या राजा तिथे. 1 महिना पहिले तेजू क्या पीछे बैठता रे. इथे बसतो. लालबागच्या राजाने शिकले नाही. लालबागच्या राजाची गल्ली आहे. तुम्हाला मी नंतर आता परत एकदा जेव्हा इथलं काम चालू होईल ना तेव्हा दाखवेन. हे मेन गेट आहे ना, हे मेन गेट आहे ना. तर आता आपण चाललो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण लालबागला गेलेलो आहे ना, आणि जे कारखाने होते ते पण तुम्हाला दाखवलं. बडा कारखाना आणि गणचंपूल ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हा व्लॉग कसा वाटला आणि कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आता दरवर्षीसारखं यावर्षी पण आगमनाला जाणार आहे. तुम्हाला अपडेट भेटत राहील, त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला भेटा पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.